Good morning, student. Today we see this next points of legal provisions for declaration of dividend. So this which of this legal provision? Number one, board meeting. So the dividend can be declared only on recommendation of board of directors. Board meeting should be called to pass resolution about. So this a rate of dividend and amount of dividend to be paid. B, book closure date for dividend. C, date for annual general meeting. And D, bank with which a separate account should be open to remit the dividend amount. लाभांश घोषणे संबंधी ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत, म्हणजे लाभांश ज्या आपण घोषणा होणार त्यावेळेस घोषणेसंबंधीचे ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या आपण पाहतो. त्यामध्ये पहिली तरतूद सांगितली की संचालक मंडळाची सभा. तर संचालक मंडळाची शिफारस असेल तरच लाभांश घोषित करता येतो. मग ही लाभांश घोषित करत असताना खालील गोष्टी म्हणजे ज्या काही बाबी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. त्यांचा ठराव संमत होणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये काय काय आवश्यक आहे, तर पहिले सांगितले की लाभांशाचा दर व लाभांश म्हणून घ्यावयाची रक्कम. तो लाभांश म्हणजे किती दराने आपण तो लाभांश काय केला जाणार घोषित केला जाणार तो दर त्या काय म्हणते सभेमध्ये ठरवणं गरजेचं आहे. त्यानंतर लाभांशासाठी नोंदवही बंदची तारीख ठरवणं. म्हणजे लाभांशासाठी म्हणजे काय करतं आता लाभांशासाठी नोंदवही बंद म्हणजेच काय की कंपनी नवीन भाग विक्री तिथे काय करते बंद करते आणि त्यानंतर लाभांशाची घोषणा करते. म्हणजे भाग विक्री बंद झाली की नवीन भाग काय दुसऱ्या व्यक्तीला विकले जात नाहीत. मग त्यावेळेस लाभांश फक्त जे का आधीचे भाग विकलेले आहेत त्यांनाच लाभांश घोषित केला जातो. म्हणून ती नोंदवहीची कधी बंद ठेवायची ती तारीख त्या मीटिंगमध्ये ठरवली जाते, हे संचालकांच्या सभेत ठरवली जाते. त्यानंतर तिसरं सांगितलं की वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक निश्चित करणं. त्याची काय वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती केव्हा घ्यायची तर त्याची तारीखसुद्धा या संचालक मंडळाच्या सभेत ठरवली जाते. आणि त्यानंतर पुढचं सांगितलं की लाभांश रक्कम वाटपाची बँकेत स्वतंत्र खाते उघडलं पाहिजे. हे जे काही लाभांश दिलं जाणार ते लाभांश काय देत असताना त्यासाठी बँकेमध्ये काय केलं जातं एक स्वतंत्र खातं तयार केलं जातं आणि त्यावरच ती लाभांशाची रक्कम त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे अशा ह्या चार तरतुदी आहेत. म्हणजे ज्यावेळेस लाभांशाची घोषणा होणार ते लाभांश घोषणा करत असताना आधी ह्या संचालकांच्या सभेमध्ये या चारही गोष्टींची निश्चितता करून घ्यावी लागते. Next, second points of shareholders approval. So this first of dividend is approved by shareholders by passing an ordinary resolution at the annual general meeting. B, shareholders can declare a lower rate of dividend than what is recommended by the board but not higher than that. And C, once the dividend is declared at the general meeting, it cannot be revoked. Company is not permitted to declare it second time in that year. सेकंड सांगितलं की भागधारकांची मंजुरी. हे जसं संचालक मंडळाची सभा घ्यावी लागते त्यानंतर सांगितलं की भागधारकांची सुद्धा मंजुरी असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये काय तर त्यामध्ये पहिलं सांगितलं की वार्षिक सर्वसाधारण सभेत सामान्य ठराव संमत करून भागधारकांकडून लाभांश मंजूर होतो. म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेतच हा घ्यायला तो लाभांशाची घोषणा केली जाते. मग ते त्यासाठी ही वार्षिक सर्वसाधारण सभा होणं गरजेचं आहे. दुसरं सांगितलं की भागधारक संचालक मंडळाने शिफारस केलेल्या लाभांश दरापेक्षा कमी लाभांश दर जाहीर करू शकतात, परंतु त्यापेक्षा जास्त लाभांश दर जाहीर करता येत नाही. आता संचालक मंडळाने जी काही शिफारस केली त्या शिफारस केलेल्या लाभांश दरापेक्षा जर भागधारकांना वाटत असेल की कमी लाभांश आपल्याला मंजूर व्हावा तर तसंही त्या भागधारक करू शकतात, परंतु त्यापेक्षा जास्त लाभांश दर हे ते स्वतः भागधारक ठरू शकत नाहीत. त्यानंतरला तिसरं सांगितलं की वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश जाहीर झाल्यानंतर कंपनीला त्या वर्षी दुसऱ्यांदा लाभांश जाहीर करण्यासाठी परवानगी नाही. म्हणजे एका वर्षामध्ये एकदाच ते लाभांश कंपनी काय करत असते देत असते. त्यामुळे त्याच वर्षामध्ये परत दुसऱ्यांदा कंपनी काय करू शकत नाही लाभांश देऊ शकत नाही. या तीन तरतुदी या भागधारकांकडून त्याची मंजुरी घ्यावी लागते. नेक्स्ट नंबर थर्ड
separate bank account. So this most important points of the company must deposit the dividend amount in a separate bank account open in a scheduled bank called as dividend account within 5 days of its declaration. So this listed company, where a company's shares are listed on the stock exchange, additional requirement with respect to listing agreement must be followed like. So this A, notify stock exchange where companies securities are listed at least 2 days in advance of the date of meeting of the board at which recommended of final dividend is to be considered. तिसरा जो मुद्दा सांगितलेला आहे की स्वतंत्र बँक खाते खोलणं, म्हणजे ज्यावेळेस लाभांशाचं वाटप केलं जाणार त्यावेळेस स्वतंत्र खातं त्या कंपनीचं असणं गरजेचं आहे. कंपनी हे लाभांश घोषणेपासून 5 दिवसांत ह्या लाभांश वाटपाच्या उद्देशाने कंपनीमध्ये काय स्वतंत्र कंपनी बँकेवर स्वतंत्र खातं उघडायचं आहे. ते करत असताना सूचीबद्ध कंपनी जी असेल तर सूचीबद्ध कंपनी म्हणजे ज्या कंपनीचे भाग बाजारामध्ये नोंदणी केलेले असतात अशा कंपनीने नोंदणी करारानुसार काही जादा बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. ही काही सूचीबद्ध कंपनी आहे. तर सूचीबद्ध कंपनी म्हणजेच काय सांगितलं की ज्या कंपनीने काय केलेलं आहे, भाग बाजारामध्ये आपल्या भागांची नोंद केलेली आहे. तर ही भाग बाजारामध्ये भागांची नोंद कशासाठी करायची आहे, तर कंपनीचे जे काही भाग आहे त्या भागांना कायदेशीर अस्तित्व निर्माण होण्यासाठी त्या भाग बाजारामध्ये त्याची नोंद होणं गरजेचं आहे. आणि जर भाग बाजारामध्ये नोंद केली असेल तर सहजपणे ते भाग कंपनीच्या काय होतात विकले जातात. कारण त्या ठिकाणी ज्यांना भाग खरेदी करायचे अशाही व्यक्ती तिथे आल्या असतात, त्यामुळे सहजपणे कंपनीचे भागांची विक्री तिथे होत असते. मग त्यामध्ये सांगितलं फर्स्ट म्हणजे त्यांची कोणत्या त्या सूचीबद्ध कंपनीने लिस्टेड कंपनी कोणत्या बाबींची पूर्तता करायची आहे. त्यामध्ये पहिली बाब सांगितली की कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या ज्यामध्ये लाभांशाची शिफारस विचारात घेतली जाणार आहे अशा तारखेच्या किमान 2 दिवस अगोदर कंपनीचे भाग नोंदणीकृत असलेल्या भाग बाजारात सूचित करावे. आता नोंदणीकृत भाग असं म्हणजे काय, तर आता नोंदणीकृत भाग बाजार म्हणजे कोणता, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, मुंबई भाग बाजार आहे, NSE आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, राष्ट्रीय भाग बाजार आहे. अशा कुठल्याही तरी एका भाग बाजारामध्ये त्या भागांची काय करायची आधी नोंद करायची आहे. हे पहिलं सांगितलेलं आहे. सेकंड झालं की बी, इंटिमेट स्टॉक एक्सचेंज इमिडिएटली अबाउट डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड आफ्टर द बोर्ड मीटिंग. दुसरं सांगितलं आहे की संचालक मंडळाच्या बैठकीनंतर लाभांशाची घोषणा केल्यासंबंधीची सूचना भाग बाजाराला द्यायची आहे. म्हणजे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये लाभांशाची घोषणा केली की त्याची सूचना ही भाग बाजाराला वेळेत पोचवायची आहे. नेक्स्ट नंबर सी, गिव्ह नोटीस ऑफ बुक क्लोजर टू द स्टॉक एक्सचेंज ॲट लिस्ट 7 वर्किंग डेज बिफोर द क्लोजर. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे की कंपनीने आता काय करायचं आहे की नोंदवही बंदची सूचना त्या कंपनी भाग बाजाराला काय करायची, नोंदवही बंद करण्यापूर्वी किमान 7 दिवस आधी ती सूचना द्यायची आहे. म्हणजे पूर्ण 7 दिवस त्या भाग बाजाराला भेटले पाहिजेत अशी सूचना त्या भाग बाजाराला पोहोचवणं गरजेचं आहे. नेक्स्ट नंबर डी, क्लोज द रजिस्टर ऑफ मेंबर्स अँड द ट्रान्सफर रजिस्टर. तर जो सांगितलं की ड, सभासद नोंद पुस्तिका व हस्तांतर नोंद पुस्तिका बंद ठेवणे. जे काय सभासदांची जी काय ज्या पुस्तकाची नोंदणी होते म्हणजे भाग खरेदी केल्यानंतरला जी नोंदणी होते रजिस्टरमध्ये ती नोंदणी आणि त्याचबरोबर जे हस्तांतर करण्याची जी काही पुस्तिका आहेत ती नोंद, ह्या दोन्ही नोंदी त्यावेळेस काय करायच्या आहेत, बंद ठेवायच्या आहेत, क्लोज करायच्या आहेत त्या. नेक्स्ट नंबर ई, इट मस्ट यूज electronic mode of payment such as electronic clearing service ECS means काय, electronic clearing service of or national electronic fund transfer NEFT. नेफ्ट म्हटलं तर national electronic fund transfer as approved by the Reserve Bank of India. पुढचं जे हे सांगितलेलं आहे की भारतीय मध्यवर्ती बँकेने
अनुमती दिलेल्या इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस किंवा NEFT असेल त्यांच्याद्वारे लाभांशाचं काही वाटप केले जावे. म्हणजे कंपनी बऱ्याच वेळा अशा इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसच्या माध्यमातून किंवा नेफ्टीच्या माध्यमातून हे लाभांशाची लाभांशाचं वाटप करण्यास समर्थ असते. म्हणजे अशाच बाबतीनं हे लाभांशाचं वाटप कंपनी करत असते. नेक्स्ट नंबर F, listed company has to express the dividend on per share basis only. पुढचा जो सांगितलं आहे की नोंदणीकृत कंपनीला प्रत्येक भागासाठीचा जो काही लाभांश आहे त्या लाभांश याद्वारे लाभांशाची घोषणा करावी लागते. म्हणजे नोंदणीकृत कंपनी जी आहे ती नोंदणीकृत कंपनी ह्या प्रत्येक जे काय जेवढे भाग विकले त्या प्रत्येक भागासाठी ही काय करत असते, लाभांशाची घोषणा करत असते. म्हणजे किती लाभांश द्यायचं ते ठरवून ते लाभांशाचं वाटप करत असते. नेक्स्ट नंबर 4, प्रोहिबिशन टू पे डिव्हिडंड. So this first, a company which has failed to repay deposit or any interest on deposit cannot declare any dividend on its equity shares. And B, no dividend can be declared if company has default on first, redemption of debenture or payment of interest, redemption of preference shares, payment of interest to financial institutions etc. पुढचा जो चौथा पॉईंट सांगितलं की लाभांश वाटपास मनाई. आता त्यामध्ये सगळं पहिला सांगितलं की कंपनी जर ठेवीची परतफेड व ठेवीवरील व्याज देण्यास असमर्थ ठरले असेल तर समहक्क भागासाठी लाभांशाची घोषणा करू शकत नाही. बऱ्याच वेळा असं कंपनीचे काही भांडवल जमा करते, ते भांडवल जमा करण्यासाठी कंपनी ठेवीचा वापर केला असेल आणि ते ठेवीचा वापर केल्यानंतर त्या ठेवीवरती त्या ठेवीदारांना ते व्याज द्यावं लागतं. मग ते व्याज जर कंपनीने दिलं नसेल तर अशा परिस्थितीत कंपनी ज्या काही समहक्क भागांना लाभांश द्यायचा त्या लाभांशाची त्यावेळेस घोषणा करू शकत नाही. कारण काय, तर ठेवीवरील व्याज कंपनीला आधी द्यावा लागतो आणि मग लाभांश द्यायचा असतो. तर जे काही ठेवीदार आहे त्या ठेवीदारांना त्यांचं व्याज मिळाल्याशिवाय कंपनी काय करू शकत नाही, लाभांशाची घोषणा करू शकत नाही. त्यामुळे कंपनीने आधी ठेवीवरील पूर्ण व्याज देणं कंपनीकडे बंधनकारक आहे. आणि पुढचं सांगितलं की पुढील परिस्थितीत कंपनी लाभांश वाटप करू शकत नाही. अशी कोणती परिस्थिती आहे, त्यावेळी सांगितले की कंपनीने कर्जरोख्यावरील व्याज दिले नसेल, जसं ठेवीवरील व्याज दिलं नाही तसंच कर्जरोख्यावरील व्याज दिलं नसेल किंवा परतफेड केली नसेल, त्याचबरोबर परतफेडीसाठी राखीव निधीची तरतूद केली नसेल किंवा अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचं वाटप केलं नसेल किंवा आर्थिक संस्थांना व्याज दिले नसेल. अशा परिस्थितीमध्ये कंपनी लाभांशाची घोषणा करू शकत नाही किंवा लाभांशाचं वाटप करू शकत नाही. तर अशा 4 पद्धती आहेत की त्या म्हणजे लाभांशाची घोषणा करत असताना त्या घोषणेसंबंधी या कायदेशीर तरतुदी अशा 4 तरतुदी आहेत. त्या 4ही तरतुदी फार महत्त्वाच्या. त्याची जी प्रोसिजर आहे, जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्णपणे राबवूनच कंपनी काय करू शकते, लाभांशाचे वाटप करत असते. थँक्यू.